एक दोन वेफर एकदाच घेऊन राहिलाय. पहा ये नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय ब्रह्मगिरीच्या दुसऱ्या पार्टमध्ये, म्हणजेच दुर्ग भंडारा ह्या किल्ल्याच्या ट्रेकमध्ये. तर शिवजटा मंदिराच्या मागून दुर्ग भंडारला जाण्यासाठी वाट बघायला मिळते ही बघा अशी. आणि भाविक लोक जास्त करून ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शन करण्यासाठीच येतात, त्याच्यामुळे इकडे सहसा एवढी गर्दी दिसत नाही दुर्ग भंडार किल्ल्यावर जाण्यासाठी. तर आम्ही चाललो आहे, दाखवतो तुम्हाला नवीन काहीतरी दुर्ग भंडार किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती. आणि आपल्याला तिथे जायचं आहे. जटा मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला अशी एक चिंचोळी बिकट वाट दुर्ग भंडारकडे नेते. या वाटेच्या एका बाजूने अशी खोल दरी तर एका बाजूने असा कडा असून ही वाट खूपच थरारक आहे. ब्रिज तुम्हाला दिसत असेल, एक कुंड आपल्याला दिसतंय. कुंडावरून सरळ रस्ता, नैसर्गिक पूल आणि पुढे दुर्ग भंडारकडे. त्यानंतर ब्रह्मगिरीवरून दुर्ग भंडारकडे जाताना जशा आपल्या दगडाच्या मध्ये कातडकोरी पायऱ्या दिसतील, तुझं माकडा बघा. ही एक पायरी जवळपास 1.5 फुटाची आहे. आणि ह्या 1.5 फुटाच्या 50 पायऱ्या उतरून समोर दिसणाऱ्या खिडकीसारख्या दरवाज्यातून पुढे जायचे. इथून पुढे गेल्यावर नैसर्गिक पूल दिसेल. इकडे ब्रह्मगिरी, इथून आपण आलो आता ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडारला जोडणारा नैसर्गिक पूल बघू शकता माझ्या मागे. आणि तो मागे दुर्ग भंडार आहे. इकडं माकडं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. काही मोबाईल वगैरे सेफ ठेवायला लागतील आपल्याला. नॅचरल ब्रिज जवळ आपण येऊन पोचलो आहे. हा बघा, इकडनं ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडार इकडे जाणारा नॅचरल ब्रिज. इकडे दिसणारे त्र्यंबकेश्वर. ब्रह्मगिरी व दुर्ग भंडार जोडण्याचे काम हा छोटा नैसर्गिक पूल करतो. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक प्रसिद्ध आकर्षण म्हणून ठरत आहे. पुढे आलो परत कातडकोरी पायऱ्या आपल्याला दुर्ग भंडारवर घेऊन जातात. हे बघा, हे बघा, एक दोन वेफर एकदाच घेऊन राहिलाय. पहा मग एक सांग काय, मी फाडून देतो तुला. ब्रह्मगिरीच्या पायऱ्या इथून कातडकऱ्यातून वरती आलोय आपण. ग्रुप बघू शकता आमचा.
फासी पुढे वाट. त्यानंतर या वाटेने उत्तरेकडे चालल्यावर ही वाट पुढे असणाऱ्या बुर्जाकडे नेते. तसेच या किल्ल्यावर अजून 2 बांधकामांची ज्योती आहेत, पण अवाढव्य वाढलेल्या गवतामुळे ते शोधणे कठीण आहे. ब्रह्मगिरीचं टोक, त्याच्या मागे ब्रह्मगिरी आणि तिथून नैसर्गिक पूल आणि इथून असा रस्ता पार करून आपण आलोय बुर्जाकडे. या बुर्जाजवळ बसून थंडगार हवा तसेच आजूबाजूचा परिसराचा आनंद घ्यायला एक वेगळीच मजा येते. दुर्ग भंडार किल्ल्याचे शेवटचे टोक, बुर्जाकडे जाणाऱ्या पायऱ्या. तिथे फार एकदम थरारक अनुभव आहे. तिथून खाली पाहू शकता ते एक पाण्याचं कुंड पण बघायला मिळेल. आणि शेवटचं टोक म्हणता येईल दुर्ग भंडार किल्ल्याचं. हा व्लॉग इथेच संपतोय. भेटूया लवकरच नवीन व्लॉग सोबत. धन्यवाद.